चांदूर बाजार तालुक्यातील माधान येथील रोज सकाळी व संध्याकाळी योगासने करून एक गावकऱ्यांना चांगला संदेश देत आहे. कोरोनामध्ये ऑक्सिजन सर्वात जास्त प्रमाणात गरज आहे. अशा वेळी कोणत्या आसनाने कोणते फायदे होतात व त्याचा परिणाम काय होतो याची पूर्ण माहिती गावातील तरुण पिढीला देत आहे. या गावाचे महत्त्व खूप आहे. या गावामध्ये आतापर्यंत 30 तरुण विद्यार्थी आर्मीमध्ये व 10 विद्यार्थी पोलीस व काही मोठ्या पोस्टवर आहे. गावाची तरुण पिढी रोज सकाळी लवकर उठून 5 ते 10 किलोमीटर धावून आपल्या शरीराला फिट व मजबूत ठेवतात. त्यामुळे मुले जास्त प्रमाणात नोकरीवर लागतात. यामध्ये गावाचा युवा तरुण धीरज थोरात सर्व मुलांकडून नित्य नियमाने व्यायाम करून घेतात. यामध्ये भूषण मेटकर, धीरज कापडे, शांतनू वानखडे, आशिष खंडारे, महेंद्र गाडे, मयूर रेवळकर, शुभम मनोहरे, श्रेयस गोहत्रे, अभिजित तायडे, अक्षय मनोहरे, सोपान चिंचोडकर, अभिषेक सोळंके, सूरज मोहोळ, आकाश खंडारे हे सर्व तरुण विद्यार्थी आपल्या योगाचे कार्य गाव व चांदूर बाजार तालुका येथील लोकांना समजून सांगतात. 12 वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टेप येतात आणि या स्टेपमध्ये तुम्ही सर्व प्रकारचे आसनं सुद्धा करू शकता. ज्या व्यक्तींना वेळ कमी असेल त्यांनी डेली 2 ते 3 सूर्यनमस्कार जरी केले तरी तुम्हाला तुमचे सर्वांगीण आसनाचा अभ्यास बहुतांश होऊ शकते. तर बघा मित्रांनो, सूर्यनमस्कार कशा पद्धतीनं करायचा आणि तुमच्या क्षमतेनुसार करायचं. खूप जास्त तुम्हाला ताणतणाव जर येत असेल तर त्या ठिकाणी थांबून जायचं, कारण की योगाची डेफिनेशनच आहे स्थिर सुखमासन सनम. ज्या स्थितीमध्ये तुम्हाला सुख किंवा समाधान प्राप्त होते त्या स्थितीमध्ये तुम्हाला थांबायचं आहे. तर बघा, आता सूर्यनमस्कारच्या वेगवेगळ्या पद्धती मी तुमच्यासोबत प्रात्यक्षिकाच्या स्वरूपामध्ये सादर करत आहे. तर ह्या होत्या आपल्या सूर्यनमस्कारामध्ये पूर्ण योगासनाच्या 12 स्टेप. हे आसन केल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती सर्वात जास्त वाढते. श्वास घेणे आणि श्वास सोडणे. हे होतं आपलं अनुलोम विलोम प्राणायाम. यामध्ये तुम्ही अशा कितीही चक्र करू शकता. त्यानंतर बघू आपण कपालभाती. कपालभाती हा एक प्राणायाम आहे आणि याला एक शुद्धिक्रियासुद्धा म्हटलं जाते. याच्या अभ्यासामुळे आपल्या शरीरामधलं जेवढं जे टॉक्झिन किंवा जे विषारी घटक आहे हे सर्वचे सर्व शरीराबाहेर टाकल्या जाते आणि तुमच्या लंगची सुद्धा कॅपॅसिटी वाढली जाते, जे कोविड या काळामध्ये फार आवश्यक आहे. तर बघा, आता कपालभातीमध्ये काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्हाला पूर्ण श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि नंतर फक्त तुम्हाला प्रश्वासच करायचा आहे, म्हणजे तुमच्या बॉडीमधला टॉक्झिनच बाहेर फेकायचा आहे. तर बघा, मग आता यामध्ये आपण सुरू करत आहे कपालभाती प्राणायाम. दोन्ही हात तुमच्या गुडघ्याला ठेवायचे आहे. हळूवार एक श्वास आतमध्ये घ्यायचा आणि नंतर फक्त श्वासच बाहेर सोडायचा आहे. मी प्रात्यक्षिक तुम्हाला करून दाखवतो. वेळेअभावी आपण थोड्या प्रमाणातच थोड्या वेळेमध्येच आपण हे प्रात्यक्षिक करत आहे आणि हे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार सुद्धा पूर्ण करू शकता. यानंतर आपण मनशांतीसाठी आणि जे मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम बघणार आहे. भ्रामरी प्राणायामामध्ये काय करायचं आहे, तुमचे दोन्ही कानं आणि डोळे बंद करून घ्यायचे आहे. श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि जो प्रश्वास आहे तो ओंकाराच्या स्वरूपामध्ये ओंकार करताना तुमची जीभ टाळूला लावायची आहे आणि तेव्हा तुम्हाला प्रश्वास करायचा आहे. बघा, प्रात्यक्षिक मी तुमच्यासमोर करून दाखवत आहे. या पद्धतीने तुम्ही भ्रामरी प्राणायाम करू शकता आणि खरोखर मित्रांनो, या प्राणायामामुळे तुम्हाला मनशांती आणि तुम्हाला आतून एक खूप आनंद फील होईल आणि जेवढं की तुमचं टेन्शन वगैरे सर्वचे सर्व. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.